सर, आज आपण निपुण भारत अभियानाअंतर्गत आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकमध्ये आपण काय मार्गदर्शन केलं आणि काय सूचना दिल्या? सर्वात अगोदर म्हणजे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्माजी नायर मॅडम यांच्या संकल्पनेतून आपल्या सर्व तालुक्यांमध्ये सर्व शिक्षकांच्या निपुण आढावा बैठकी या कालावधीत सुरू आहेत. यामध्ये आपला जो जिल्हा आहे हा निपुण भारत अभियानामध्ये पहिल्या 5मध्ये येण्यासाठी सर्व शिक्षकांना प्रोत्साहन देणे किंवा जिथं जिथं काही कमतरता आहे त्या पूर्ण करून आपला जिल्हा पहिल्या 5मध्ये आणण्यासाठी आदरणीय शिव मॅडम, मी स्वतः शिक्षणाधिकारी, डायट प्राचार्य असतील, ज्येष्ठ आदी व्याख्याता असतील, हे सर्वजण प्रत्येक तालुक्याला व्हिजिट करत आहेत. त्या अनुषंगाने आज हा 6वा तालुका चोपडा, आज 6वा तालुका, तदनंतर आज दुपारून जळगाव आणि तदनंतर पुढच्या 3-4 दिवसात उरलेले सर्व तालुके आम्ही कव्हर करणार आहोत. तर याच्यात आपण पहिलं या आढावा बैठक घेतली, याच्यात काही आपल्याला समाधानकारक असं उत्तर मिळाले का? शिक्षकांच्या अडचणी आहेत, परंतु काही ठिकाणी खरंच काम पण नाही आहे. तर या गोष्टी ऑब्झर्व केलेल्या आहेत. जवळजवळ 9 शाळा ज्या आहेत तालुक्यामध्ये, ज्या 0 निपुण विद्यार्थी असलेल्या शाळा आहेत. 0 ते 10च्या दरम्यानसुद्धा बऱ्याच शाळा आहेत. तर अशा शाळांना आपण थोडंसं इंटिमेशन पण दिलेलं आहे की पुढच्या 2 महिन्यांचं टार्गेट दिलेलं आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या 2 महिन्यामध्ये शिक्षक 100% प्रयत्न करून किमान 25% विद्यार्थी निपुण करतील आणि वर्षभरामध्ये एक चांगलं चित्र आपल्याला दिसून येईल. सर, जिल्हा परिषदच्या शाळेकडे विद्यार्थी यांचा ओढ वाढावा यासाठी शिक्षकांनी स्वतःहून काहीतरी उपक्रम राबवला पाहिजे, असं काही सूचना वगैरे दिल्या आहेत? नक्कीच. मला असं वाटतं की काळाबरोबर थोडंसं बदलावं लागणार आहे. शिक्षकांना त्या बाबतीत आपण काही सूचना पण दिलेल्या आहेत, मार्गदर्शन करणार आहोत आणि मी खात्री देतो की पुढील 3 वर्षामध्ये जळगाव जिल्ह्याची गुणवत्ता आणि पट हा नक्कीच वाढलेला असेल. ओके सर, थँक्यू. सांगितलं आहे, आज तपासायला सूचना दिल्या आहेत. एखादा शिक्षक जर रजेवर गेला असेल आणि सन्माननीय गट शिक्षणाधिकारी यांनी त्याची रजा मंजूर केलेली नसेल, जोपर्यंत रजा मंजूर होत नाही तोपर्यंत त्याचीच नाही त्याचा निपुण होण्यामागची कारणे. तुम्ही सराव नाही करून घेतला हे सांगा. आता जर मॅडमच्या भाषेत तुम्ही सांगितलं की घरी पाठवायचं आहे, ठीक आहे. वडगाव मंजूर किती लोक आहेत तुम्ही? 3. तिसरे कुठे आहेत? आजारी आहे. याचे कोण आहे तुम्हाला माहिती आहे की आजारी का? आता चिठ्ठी दिसता कामा नये. सन्माननीय मुख्याध्यापकांना मेसेज टाकावा, माननीय दादा मला ह्या कारणास्तव अशी 1 दिवसाची किरकोळ, ह्या तारखेची किरकोळ रजा आवश्यक आहे. जर माझं काम हे करावं की रजेचा तक्ता काढावा आणि निलेश पाटील यांच्या आलेल्या मेसेजनुसार रजेच्या तक्त्यामध्ये तात्काळ किरकोळ रजा भरून घ्यावी. या तारखेला किरकोळ रजेवर आहे. माननीय केंद्र प्रमुख यांना माहिती स्तव अर्जित रजा. अर्जितप्रमाणे नियम असा आहे की अर्जित रजा मंजूर केल्याशिवाय, कोणतीही रजा मंजूर केल्याशिवाय रजेवर जाता येत नाही. आणि अर्जित रजेच्या बाबतीत एक वैशिष्ट्य असं आहे की अर्जित रजा ही ठरलेल्या गोष्टींसाठी काहीतरी प्लॅनिंग आहे तुमचं पहिलेच 1 महिना, 1.5 महिना, 2 महिना काहीतरी प्लॅनिंग झालेलं आहे, त्याच्यासाठीच असते. फक्त 1-2% इमर्जन्सीमध्ये अर्जित रजा टाकली जाते. 97-98% अर्जित रजा ही ठरले